कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला आपण वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतो आणि या दिवशी हरिहर भेट झाली होती. त्या बाबतीत आपण आज जाणून घेऊया. कार्तिक महिन्याच्या या चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट झाली होती. ते कसं झालं होतं? तर चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूंनी जे काशीचा मणिकर्णिका घाट आहे, जेव्हा तुम्ही काशीला जाणार आहे तिकडे अस्थी घाट म्हणून असे घाट आहेत खूप, तर त्या काशीच्या मणिकर्णिका घाटावरती भगवान विष्णूंनी स्नान केले होते आणि 1000 कमळ पुष्प जे आहे ते भगवान शिवांना अर्पण केले होते. कमळ पुष्प म्हणजे कमळाचे फूल त्यांनी अर्पण केले होते. आणि आता ज्यांना उपवास करायचा असतो ते तर मंगळवारीच उपवास करत असतात. काही जण या बाबतीत कारण हे वर्षातून एकदा येत असतं म्हणून उपवास करत असतात मंगळवारी. आणि त्या बाबतीत असं काहीच नाही. जर नाही केलं तरी आपण मनोभावाने, जर कोणाला उपवास सहन होत नाही तर त्यांनी मनोभावाने जे आहे ते पूजा केलं तरी त्याचा पुण्य आपल्याला मिळत असतो. पण काहींचे भावना चांगले असतात, म्हणजे त्यांना उपवास जमतं किंवा करायला आवडतं, तर काहीजण उपवास करूनसुद्धा पूजा करत असतात. आता ज्यांनी उपवास करायचा आहे ते कसे करणार? तर ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी सकाळी आपले स्नान वगैरे करून आपले पूजा वगैरे नित्य पूजा वगैरे करून दिवसभर उपवास करायचा आणि रात्री 11:39 ते 12:32 या वेळेमध्ये आपल्याला 108 जे शिवनामावली आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि विष्णूंच्या फोटोवरती किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये असेल किंवा भगवान विष्णू असतील किंवा बाळकृष्ण असतील तर त्यांना 108 हे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. वेळ काय असतो? 11:39 ते 12:32 यामध्ये 108 बेलपत्र अर्पण करायची आणि पूजा करायची. आणि बुधवारी म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमा असणार आहे, कार्तिक पौर्णिमा, त्या दिवशी सकाळी 6 वाजता भगवान विष्णूंची आपल्याला 1000 नामावली म्हणत आपल्याला त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. म्हणजे भगवान विष्णूंना काय आवडतं? तुळशीपत्र. तर ते तुळशीपत्र आपण भगवान शंकराला वाहायचं आहे आणि भगवान शंकराला काय आवडतं? बेलपत्र. ते बेलपत्र आपल्याला भगवान विष्णूंना वाहायचं आहे. म्हणजे ह्यांची भेट झाली होती ना, त्यामुळे आपण 108 जे बेलपत्र आहे ते भगवान विष्णूंना वाहायचं आणि 1000 तुळसपत्र जे आहे ते भगवान शंकराला आपल्याला वाहायची आहे. हा दिवस जो आहे ते खूप महत्त्वाचा असतो, कारण की वर्षभरामध्ये पूर्ण हेच तिथी असते ज्या वेळेला आपण भगवान जे शिव आहेत आपले भगवान, त्यांना आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो, जे की इतर वेळी आपण त्या गोष्टी करत नाही.